नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो। ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे। अगोदर माझे अपॉलॉजीज ॲक्सेप्ट करा, कारण यावरती मी कालच व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता किंवा आज सकाळी, पण आता संध्याकाळी थोडंसं घेणं इनलॉजिकल आहे। पण हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये जी जागा आलेली आहे जवळपास 550+ यामध्ये वाढ होऊ शकते का, याच्यासाठी मी माझं थोडंसं ॲनालिसिस जे आहे ना तर ते तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी या जाहिरातीमध्ये नेमकं काय काय आहे काय काय नाही ते आपण थोडंसं एकदा नजरेखालून घालूया। बघा, आता यामध्ये ही जी गट ब ची जाहिरात आलेली आहे, यामध्ये ASO चे किती आलेले आहेत पद, जवळपास किती पद आहेत, एकूण 6 आलेले आहे। आता ASO चे मागच्या वर्षी खूप चांगली पद होते आणि मागची 2025 ची ग्रुप बी ची जर जाहिरात पाहिली तर आपल्याला 279 का 80 असे पद होते ग्रुप बी चे, ठीक आहे। आणि ग्रुप सी ची जर जाहिरात पाहिली तर आपण 938 का असे 900+ जे तर ती पद होती। आता मागच्या वर्षी 280 ग्रुप बी ची होते, या वर्षी ग्रुप बी ची पद वाढलेली आहे। आता यामध्ये ASO चं आलेले आहे, ASO चे 6 आहेत, मागच्या वेळेस जास्त होते म्हणून यावेळेस कमी आलेले आहे ना। मागच्या वेळेस स्टेट राज्य कर निरीक्षक जे आहे तर त्यांची आता किती, या वर्षी किती आहे, 236 पद आलेली आहेत ना। यामध्ये मला असं वाटतं की यामध्ये आणखी 25 ते 30% वाढ होऊ शकते। 25 ते 30% म्हणजे किती, जवळपास एक 50 पद जे आहेत ना तर ते आणखी वाढू शकते, प्लस मायनस वाढू शकते। आणि वाय आय एम सेइंग दॅट, कारण की आता महसूल विभागाचा जो आहे ना तर तो मोठा असा काय झालेला आहे, आकृतीबंध मंजूर झालेला आहे। आणि प्लस येणारी जी राज्य उत्पादन शुल्काची जी जाहिरात आहे त्यातील ग्रुप बी ची जी पदं आहे तर ती देखील यामध्ये वाढ होऊ शकतात। त्यामुळे 25 ते 30% मला असं वाटतं की ग्रुप बीच्या याच्यात वाढू शकते, किंवा नाही वाढले तर नाही वाढू शकणार, हे एक आहे ना। आता तिसरा जे पद आहे तर ते आहे बाय द वे, यामध्ये एकूण 2 पोस्ट आहे, एक संस्थात्मक आहे म्हणजे हे अनाथांचं, आणि एक जे आहे ना तर ते संस्थाबाह्य आहे ना। आता संस्थात्मक आणि संस्थाबाह्य पद हे काय असतं ते पण सांगतो पहा। संस्थात्मक पद म्हणजे काय की तुम्हाला शासनाचे, राज्य शासनाचे जे कोर विभाग आहेत त्यामध्ये काम मिळणार आहे, म्हणजे ते त्याला असणार आहे। आणि संस्थाबाह्य म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये जे 62 कटक मंडळं आहेत, महामंडळ आहेत, तर त्यांच्यामध्ये सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची जी आहे तर ती पोस्टिंग मिळू शकते अनाथसाठी स्पेशली, ठीक आहे ना। आता तिसरं जे पद आहे तर ते आहे PSIचं, जे मागच्या वर्षी नव्हतं तर ते या वर्षी आता वाढून आलेलं आहे। मागच्या वर्षी पोलीस डिपार्टमेंटची भरती झाली होती, पोलीस भरती झाली तर त्यावेळेस 14,000 होती, या वर्षी जवळपास 15-16,000 अशी भरती झालेली आहे। म्हणजे आता एक लॉजिक दिलं जातं की PSIची जी पदं जी आहेत तर ती वाढतील कशावरून, की बाबा नवीन पोलीस ठाणे जे आहेत तर ते ओपन झालं तर तिथं तेवढे PSI वगैरे लागत असतात, तर त्यामुळे पद वाढतील ना। आता हा तर अंदाज एका अंशाने किंवा एका डिग्रीपर्यंत बरोबर आहे, पण ज्या अंशी मागची पोलीस भरती आणि आताची पोलीस भरती एवढी जर असेल तर त्यांच्या वरती देखील काम करणारे लोक जे आहेत ना तर त्यांचा देखील ताफा तशाच पद्धतीने पाहिजे। म्हणून आय थिंक की पोलीस भरती जी आहे ना, म्हणजे PSIचं जे पद आहे ना तर यांच्यामध्ये देखील एक 10 ते 20% किंवा 25% पर्यंत जे आहेत ना तर ती हाईक दिसू शकते ना। आता या एकंदरीत जागा ज्या आहेत तर या जागा जवळपास 552 अशा काहीतरी आहेत, ठीक आहे। याच्यासाठी अर्ज जे आहेत, अर्ज करायची तारीख 10 एप्रिल पासून आहे, ठीक आहे, आजपासून सुरू झालेला आहे, 30 एप्रिल पर्यंत करू शकतात। नंतर परीक्षा शुल्क जो आहे तर तो 352 असा काहीतरी आहे, मी एक्झॅक्ट डिटेल खाली जाणार नाही आणखी, कारण ऑलरेडी आता त्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे। फक्त मला एवढं सांगायचं आहे की या जाहिरातीमध्ये आणखी झाली ॲड तर आणखी 25 ते 30% होऊ शकतात। आता 500च्या 1000 जागा तर होणार नाही, एवढं काय आहे ना। हे झालं थोडंसं विश्लेषण। आता जे ग्रुप सीचं जे आहे तर ग्रुप सीची जी जागा आहेत ना तर त्या देखील थोड्याशा वाढून येण्याची शक्यता आहे, कारण की महसूल विभागाचा, अगेन महसूल विभागाचा जो आहे ना तर तो भरपूर असा मेजर आकृतीबंध आलेला आहे। आणि लास्ट टाइम जे मी सांगितलं होतं की 1700 ते 2500च्या दरम्यान काहीतरी जागा येऊ शकतील, तर मला असं वाटतं की एक 3000पर्यंत आकडा जाऊ शकतो। 3000च्या आतमध्ये मला असं वाटतं की राहील, पण आता लिपिक वगैरे जर पदं जर वाढून आले तर त्यापेक्षा वरती देखील जाऊ शकतं। आय नो यावरती आता किती पदं येतील, काय येतील, हे थोडंसं काळाच्या पुढे उभं राहून बोलणं म्हणजे थोडंसं योग्य नाही आहे, पण यस, एक 1,500च्या आसपास जागा ज्या आहेत तर त्या कमीत कमी तरी असणारच आहे, कारण की 500 पदं या आहेत तर याच्या 4 पट जे आहेत ना तर ते ग्रुप सीची पद्धती येतच असतात। 3 किंवा 4% म्हणजे 4%, 4 पटीनं पदं जे आहेत तर ते वाढून येतात। म्हणजे ग्रुप बीचे जर 100 आले तर ग्रुप सीची 300 ते 400 पदं येत असतात, असा प्रकारचा हा मागचा पॅटर्न आहे।
आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम.